90 FM, 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, अर्थात विविध क्षेत्रामध्ये आपली एक कामाची जी उंची आहे त्या वाढवणाऱ्या आणि अशा सगळ्या महिलांच्या मुलाखती आपण इथे करत आहोत. आणि आज आपल्यासोबत एक फूड इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव असणाऱ्या जान्हवी सप्रे मॅडम आपल्यासोबत आहेत. खरं तर 1984 सालापासून सप्रे फूड्स मार्केटमध्ये आहे आणि सप्रे फूडची खासियत म्हणजे अगदी आपण दिवाळीचे पदार्थ म्हटले आणि सप्रे फूड जर तुमच्या समोर असेल तर म्हणजे तुमच्याकडे आलेले पाहुणे आहेत ते नाखुश होऊन जाणारच नाहीत, यात काही शंकाच नाही. मी स्वतः हे सगळे पदार्थ ट्राय केलेले आहेत. करंजी म्हणा, चकली म्हणा किंवा चिवडा, या प्रकारचे सगळे, आणि सगळ्यात भारी बेसनचा लाडू अर्थात. तर हे सगळे पदार्थ हे सगळे पदार्थ तर बनवले जातात. पण या व्यतिरिक्त मला एक अजून चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत, गोरगरीब महिला आहेत, त्यांना कुठेतरी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा सुद्धा ह्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आईने एक उद्योग सुरू करावा आणि मुलीने तो पुढे न्यावा याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे जान्हवी सप्रे मॅडम आहेत. तर मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. येस. तर मला आता असं विचारायचं आहे की सुरुवातच आपण अशी करूयात की कशी झाली सप्रे फूडची सुरुवात? सप्रे फूड्स असा व्यवसाय करायचा म्हणून अशी काही याची सुरुवात झाली नाही. 1984 साली गणेश चतुर्थीच्या दिवशी मी म्हणेन या व्यवसायाचा श्री गणेशा झाला. त्यावेळेला माझी आईनी हा व्यवसाय सुरू केला. 35 पुरणपोळ्यांची पहिली ऑर्डर तिने त्यावेळेला दिली होती. आणि त्याच्या मागे कारण हेच होतं की काहीतरी ती लग्न होऊन पहिल्यांदाच मुंबईत आली होती. मुंबईची काही माहिती नव्हती, पण तिने एवढं जाणलं होतं की मुंबईत जर आपल्याला आपला संसार व्यवस्थित करायचा असेल तर स्वतःलाही काहीतरी कमावण्याची गरज आहे. येस. आणि तिच्याकडे फार शिक्षण नव्हतं, पण तिच्याकडे 2 कला खूप उत्तम होत्या. एक म्हणजे शिवण आणि दुसरं म्हणजे जेवण. अरे वा. आणि दोन्ही थोडं थोडं करून ती संसाराला काहीतरी हातभार लावत होती. आणि ही जी पहिली 35 पुरणपोळ्यांची ऑर्डर तिने गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर अनेक कस्टमर्स तिला जोडले गेले आणि मग शिवणकाम राहिलं बाजूला आणि या क्षेत्रामध्येच हा एक व्यवसायाचं रूप याला मिळालं. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाने तुम्हाला आशीर्वाद दिला असं मी म्हणेन. आणि कसं आहे ना, बऱ्याचदा असं असतं की तुमच्या आईचं खरं तर विशेष कौतुक यामध्ये, कारण त्यावेळेला म्हणजे 1984 फार अगोदरचा काळ आहे हा, म्हणजे जवळपास 25-1 वर्षांपूर्वी, जास्तच 35-40 वर्षांपूर्वी. 39. तर त्या एवढ्या अगोदर खरं तर असं काहीतरी येऊन सुरू करणं, कारण त्यावेळेला प्रत्येक स्त्रीला एक कुठेतरी ते स्वातंत्र्य नव्हतं की स्त्रीने पुढे येऊन काहीतरी करावं म्हणून. प्रत्येक स्त्री अशी घराबाहेर पडत नव्हती. आता कुठेतरी ओघाच्या भरामध्ये किंवा आपण पाहतोय की आता प्रत्येक स्त्री ही घराबाहेर पडतीये, काहीतरी स्वतःचं करून दाखवते. पण त्या काळात सुद्धा त्यांनी एक काहीतरी वेगळा विचार केला. खरं तर त्यांना खूप हॅट्स ऑफ आहे. नक्कीच. येस. पण मग म्हणजे आईकडून मुलीकडे ही कला कशी आली? अर्थात ते जेनेटिक्स असणार आहे, त्यात काही शंकाच नाही. पण नाही, म्हणजे माझी या क्षेत्रामध्ये किंवा या व्यवसायामध्ये माझं जे पदार्पण झालं ते पण मी म्हणते अपघातानेच झालं. अच्छा. माझं शिक्षण मेडिकलमध्ये झालेलं आहे. मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझा त्याचा जो व्यवसाय होता तो चालू होता. पण 2008 साली जेव्हा एका मोठ्या रिटेल चेन स्टोर्सनी अप्रोच केला आईला, त्यांना एक महाराष्ट्र माझा म्हणून नवीन युनिट चालू करायचं, सेक्शन चालू करायचा होता. त्यावेळेला ज्या काही टेक्निकल गोष्टी लागणार होत्या, म्हणजे ईमेल करा किंवा त्यांना जाऊन भेटा, याच्यासाठी माझं पदार्पण त्याच्यामध्ये झालं. म्हणजे माझा व्यवसाय डॉक्टरकीचा सांभाळून मी ह्या गोष्टी करत होते.
आणि हे करता करता माझा डॉक्टरकीचा व्यवसाय कधी बंद झाला आणि ह्याच्यात मी पूर्ण वेळ कधी आले हे माझं मलाही कळलं नाही. खरंच क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतंय की ते असं होतं की ते असतं ना डेस्टिनी आपण म्हणू शकतो, नक्कीच. किंवा Destiny आहे. ते असं असतं ना की डॉक्टर हे फार वेगवेगळे फील्ड आहेत दोन्हीही. म्हणजे असं म्हणतात की लोकांच्या जर एखाद्याला खुश करायचं असेल तर त्याचा तो रस्ता असतो, तो पोटातून जातो असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आणि तुमच्या आईने तो रस्ता निवडलात. आणि होणाऱ्या गोष्टी असतात त्या कोणी टाळू शकत नाही. तसं काहीसं झालं. पण तुम्ही जेव्हा मग सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला आता ॲक्च्युली तुम्ही डॉक्टर होतात आणि डॉक्टर आणि या फील्डमध्ये एंटर करताना तुम्हाला असं कुठे वाटलं नाही का की मी अगोदर डॉक्टर आहे आणि डॉक्टरकीमधून मी आता यामध्ये ट्रान्सफर करते तर काय, किंवा तुमचे जे आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांनी तुम्हाला असं विचारलं नाही का की अगं हे खूप वेगळं वाटतंय, तू अगोदर डॉक्टर करत आहेस आणि तुझं स्वतःचा म्हणजे डॉक्टरकीचा पेशा तू बाजूला ठेवून तू यामध्ये एंटर करतेस? मी डॉक्टर झाले या व्यवसायामुळेच झाले. अच्छा. कारण डॉक्टरकीचा खर्च किती असतो तुम्हाला माहिती आहे. खूप जास्त. मेरिटवरच मला ॲडमिशन मिळाली होती. ते एक लक्षात होतं की आईने मला डॉक्टर बनवण्यासाठी जी काही मेहनत केलेली आहे तर ते मी कुठेतरी त्याची परतफेड, हा शब्द चुकीचा आहे, पण मी त्याची जाणीव ठेवून काहीतरी करणं गरजेचं होतं. नक्कीच. आणि जेव्हा मला कळलं की या व्यवसायात माझं जाणं गरजेचं आहे, माझं लक्ष देणं गरजेचं आहे, त्यावेळेला मी हा निर्णय घेतला की भले मी शिक्षणाने क्वालिफिकेशनने डॉक्टर असले तरी आईनी म्हणजे 22 तास काम करून हा व्यवसाय जो पुढे आणलेला आहे त्याला अजून पुढे नेण्याचा मी निर्णय घेतला. आणि माझ्या मिस्टरांनी पण मला यात साथ दिली. म्हणूनच ती एक आईला एक श्रद्धांजली म्हणा किंवा आईची एक आठवण. म्हणजे क्या बात आहे. खरं तर तुम्ही खऱ्या अर्थाने सप्रे फूडचा वारसा तुम्ही पुढे चालवताय असं मी म्हणेन. कारण कसं असतं की जर कदाचित तुम्ही हा विचार केला नसता तर ते सप्रे फूड तिथे स्टॉप झालं असतं असं मला वाटतंय. कारण तुम्ही ते पाऊल उचललं. आणि विशेष म्हणजे सरांचं विशेष कौतुक, तुमच्या मिस्टरांची तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगली साथ लाभली. कारण प्रत्येक जण असा सहज अशी आपल्याला मदत करायला किंवा बिझनेसमध्ये, आणि तोही माहेरचा व्यवसाय पुढे न्यायला सहजासहजी असे तयार होत नाहीत आणि तुम्हाला ती साथ मिळाली. त्यामुळे तुम्ही तर या बाबतीमध्ये तुम्ही नशीबवान खरंच आहात. पण आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा एक छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे सप्रे फूडच्या जान्हवी सप्रे मॅडम. आणि खरं तर त्यांची ही जी जर्नी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. 1984 पासून सुरू झालेला हा व्यवसाय, आणि या व्यवसायामध्ये आईने सुरुवात केली आणि आईने सुरुवात केलेला हा व्यवसाय हा इथवर आज त्या जान्हवी मॅडम स्वतः घेऊन आलेल्या आहेत. खरे तर मला असं वाटतं की कोणताही व्यवसाय करणं म्हणजे त्याला 100% आपल्याला द्यावं लागतं. तुम्ही एक स्त्री असून हा इतका मोठा जो डोलार आहे तो सांभाळत आहे. कसे चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात, किंवा घर मॅनेज करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करताय? बाईला घर काही सुटत नाही हे सत्य जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आजकाल असं नाहीये की स्वतःच जेवण बनवा, तुम्ही रोजगारही देऊ शकता. माझ्याकडे कामाला बायका आहेत. मी तर असं म्हणेन की घरातली लोक यांचा विश्वास तुम्ही संपादन केलात आणि त्यांच्या साथीशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. बरोबर. तर याचं श्रेय थोडंसं मी माझ्या सासूबाईंना पण देईन. कारण माझ्या मुलीला सांभाळायचं पूर्ण म्हणजे त्याच बघत होत्या जेव्हा मी जबाबदारी त्यांनी घेतली. त्यामुळे मी असं म्हणेन की हे सगळी जण गरजेची असतात एक सक्षम स्त्री किंवा एक यशस्वी स्त्रीच्या मागे. म्हणजे मी माझ्या ज्या घरी असणाऱ्या, मी त्यांना ग्रोथ पार्टनर्स म्हणते, बायका आहेत कामवाल्या, त्या माझ्या ग्रोथ पार्टनर्स आहेत. त्या नसतील तर मी कशी बाहेर पडणार? बरोबर. किंवा माझ्या सासूबाई आता नाही आहेत त्या, पण त्या जेव्हा होत्या त्या पण माझ्या ग्रोथ पार्टनरच आहेत. कारण दोन्ही बाजूला आपल्याला कसरत करता. बरोबर. एकीकडे कुठेतरी आपण खात्रीशीर असतो की हा बाबा मला थोडा उशीर झाला तरी माझ्या मुलीला बघायला आहेत. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करता आणि एकत्र कुटुंबामध्ये राहता तेव्हा ह्या गोष्टी खरंच सहज सोप्या होतात. माझी वहिनी पण होती, भावाची बायको, तीही माझ्या मुलीला सांभाळायची कधी अगदीच गरज पडली तर.
म्हणून मी म्हणते अशा लोकांना एकत्र घेऊन तुम्ही चाललात ना तर ही वाटचाल काही फार कठीण नाहीये. नक्कीच. नाही, खरंच मला असं वाटतंय खूप मोलाचा संदेश आज जान्हवी मॅमने आपल्याला दिलेला आहे. कारण ॲट दी एंड जर आपल्यासोबत कोणी असेल तर ते फॅमिली मेंबर्स असतात. तो मग तुमचा आनंदाचा क्षण असू दे, तुमचा दुःखाचा वेळ असू दे, दुःखाची वेळ असू देत, या सगळ्या म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही चढउतार येतात त्यामध्ये आपली फॅमिलीच आपल्यासोबत असते. आणि मला असं वाटतंय एकदा का आपण त्यांचा विश्वास मिळवला की मग पुढच्या गोष्टी या अगदी सहज होऊन जातात. मॅम, माझा प्रश्न असा आहे की आता दिवाळी असेल किंवा कोणतेही सण उत्सव आता सुरू झालेले आहेत, आता नवरात्र आहे, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये आपल्याकडे जास्त मागणी असते वेगवेगळ्या पदार्थांसाठी. तर कशा पद्धतीचं मॅनेजमेंट असतं आपलं? आणि मला असं वाटतं आज तुम्ही बरेच सोशल मीडियाज बरेच इव्हेंट्स कव्हर करताय, तर तिथेही तुम्हाला जावं लागतं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तिकडेही काही तुमचे फूड सप्लाय करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं निर्माण करणं, त्या सगळे फूड्स बनवणं, पॅकेट्स ते रेडी करणं, हे खूप मोठा टास्क आहे. कशा गोष्टी मॅनेज करताय? मी मगाशी म्हटलं तसं तुमच्याकडे टीम पाहिजे, मग ती घरी असू दे किंवा फील्डवर तुमच्या फॅक्टरीमध्ये असू दे. एक चांगली टीम असणं आणि ती चांगली टीम बनवणं हे फार महत्वाचं आहे. फॅक्टरीमध्ये आज जरी मी नसले तिकडे तरी माझा भाऊ आहे, माझे मॅनेजर आहेत, माझा ऑफिस स्टाफ आहे किंवा माझे कामगार आहेत, ते सगळेजण त्यांना माहिती आहे त्यांचं काय काम आहे आणि ते तिकडे काम चालू आहे. मोठ्या ऑर्डर्स जेव्हा असतात तेव्हा आता इतकी वर्ष केल्यानंतर आम्हाला अंदाज असतो की साधारण किती बनवायला लागेल. साधारण मागे पुढे काय जवळजवळ एक महिना, आता दिवाळीचा महिना, 1.5 महिना अगोदर आमची तयारी सुरू होते. आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्याशी बोलणं की किती लागणार आहे, काय लागणार आहे. कोणी फिक्स ऑर्डर देत नाही, पण त्या अंदाजाने रॉ मटेरियल मागवणं, बेसिक गोष्टी तयार करणं, म्हणजे चकली करायची असेल तर बाजाणी बनवून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून सुरू होतात. आणि हे सगळं एकत्र जेव्हा टीम म्हणून काम होतं तेव्हा ते खूप सुरळीत होतं. पण मग आता ऑर्डर्सचा विषय निघालाय म्हणून मला एक छोटासा प्रश्न असा आहे की आपल्याकडे ऑर्डर्स असतात ते अगदी फॅमिली ऑर्डर्सपासून आहेत की काही मोठ्याच ऑर्डर आहेत? कशा प्रकारच्या, कसं स्वरूप कसं असतं आपल्याकडे? सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स असतात माझ्याकडे. मी B2C पण करते, म्हणजे डायरेक्ट कस्टमरला पण देते, कारण माझं ऑनलाईन पोर्टल आहे saprefoods.com, त्याच्यावरनं मला ऑर्डर्स येतात. त्या आमचे कुरिअर पार्टनर्स आहेत, त्यांच्या थ्रू त्यांच्या घरी पोहोचवल्या जातात. माझे दुकानदारांबरोबर टायअप्स आहेत. मुंबईत अनेक दुकानं आहेत जिथे आमचं फूड जातं. त्यांच्याकडे आमचा टेम्पो निघतो ते सकाळी आणि त्यांना जशा ऑर्डर्स असतील तशा डिलिव्हर केल्या जातात. सो दोन्ही सेक्टरमध्ये मी काम करते. ऑनलाईन आहे, B2C आहे, B2B आहे आणि मोठ्या ऑर्डर्स पण असतात काही ज्या पाठवायच्या असतात त्या पण. म्हणजे स्पेशल, म्हणजे काही लोक असे स्पेशल त्यांच्या काही फेस्टिव्हसाठी किंवा त्यांच्या घरातल्या एखाद्या मोठ्या समारंभासाठी सुद्धा ऑर्डर्स देत असतील? नक्की मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये सुद्धा ऑर्डर्स असतात काही ठिकाणी. तर तशा एक वेगवेगळ्या म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रकारच्या, म्हणजे ते असं ना आमच्या इथे सगळ्या प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील, तर सप्रे फूड्सकडे पण सगळ्या प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. तर एक असं आहे, क्या बात आहे. पण आता आपण बघतोय की मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ब्रँड्स आलेले आहेत. मग ते फूड्सला घेऊन आपण जरी असेल, म्हणजे प्रत्येकच फील्डमध्ये आलेले आहेत वेगवेगळे ब्रँड्स आणि फूडमध्ये पण खूप व्हरायटी आहे. जर अशा ह्या सगळ्या ब्रँड्समध्ये आपलं नाव एक कुठेतरी तिकडे टिकवून ठेवायचं असेल किंवा अजून उंचावर न्यायचं असेल तर तुम्ही काय स्ट्रॅटेजीज, म्हणजे तुमचा काय त्याच्यामागे, कशा प्रकारे तुमची सगळी त्याच्यामागे योजना असते किंवा काय करता तुम्ही? एक तर मी म्हणेन की तुमचं एखादं असं एक स्पेशल की प्रोडक्ट असणं फार गरजेचं आहे. जे आमचं पुरणपोळी आहे, खूप फेमस आहे ती. सो त्या एका प्रोडक्टमुळे लोकांचा विश्वास संपादन होतो आणि त्याच्याबरोबर बाकीचे प्रोडक्ट घेतले जातात. कितीही चांगलं मार्केटिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचंच आहे. आणि आजकाल खूप माध्यमं आहेत मार्केटिंगसाठी, तिथे सुद्धा आपलं असणं गरजेचं आहे. पण मार्केटिंग कितीही केलं तरीही आतमधलं प्रॉडक्ट कसं आहे ऍक्च्युअली हे ह्याला फार महत्त्व आहे. बरोबर. त्यामुळे ती चव, आता 39 वर्ष झाली आम्ही ती चव राखलेली आहे, ती चव मेंटेन करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं मला वाटतं. तीच चव तोच विश्वास. नक्कीच. आणि आमचं विशेष म्हणजे की ट्रेडिशनल रेसिपीज, म्हणजे आपली महाराष्ट्राची जी परंपरा आहे फराळाची
पारंपरिक पद्धतीने. म्हणजे मी स्वतः याच्यामध्ये कुठल्याही रेसिपीजमध्ये आईच्या ज्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये बदल केलेला नाहीये. जसं त्या रेसिपीज आहेत त्याप्रमाणेच आम्ही बनवतो, कारण ते आपलं पारंपरिक आहे. आणि हे एक विशेष आम्ही ठेवलेला आहे, एक USP म्हणता येईल ऍक्च्युअली, की ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड असं आपण म्हणू शकतो त्याला. क्या बात आहे. म्हणजे की हेच की जो ॲक्च्युअल जी चव होती त्या चवमध्ये म्हणजे त्या चवीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल न करता तीच मेंटेन करणं, आणि आता गेली 40 वर्ष ती मेंटेन करणं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे या गोष्टीला. कारण असतं ना, आपण फार क्रिएटिव्ह असतो कधी कधी, फार एक्स्ट्रा गोष्टी करायला जातो, पण तुम्ही ॲक्च्युली जे मूळ आहे ते मूळ बदल न करता तुम्ही ते अजून कुठेतरी ग्रोथ करण्याचा प्रयत्न करताय. खरं तर आता सोशल मीडियाचा विषय निघाला आहे आपला. तुम्ही म्हणालात की तुमचे ऑनलाईनही काही कुरिअर्स वगैरे जातात, पण सोशल मीडिया सध्या खूप स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही आता कसं, कारण ज्या वेळेला आईने हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी अशा काही नव्हत्या. जास्तीत जास्त करून माउथ पब्लिसिटीवरती ह्या त्या गोष्टी तेव्हा बिझनेस व्हायचे जास्त करून. आता आपण बघतोय की आपल्याकडे एन नंबर ऑफ सोशल मीडियाज आणि प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. तुम्ही कसं सोशल मीडियावरती हँडल करताय सगळं? सोशल मीडियावरती पण सप्रे फूड्सचं पेज आहे, फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, सगळीकडे आमचा प्रेझेन्स आता आहे. सो आपले प्रोडक्ट्स प्रमोशन करणं किंवा फेस्टिव्ह सीझनला कोणते प्रोडक्ट्स असतील. आत्ता कसं झालेलं आहे, थोडंसं मला असं वाटतं की कोणत्या सणाला काय खायला पाहिजे, म्हणजे थोडीशी पहिली पिढी कुठेतरी सरत चाललेली आहे आणि नवीन पिढीला याची माहिती नाहीये. तर आम्ही हाही प्रयत्न करतो की समजा दिवाळीलाच आपण चिवडा का खायचा, पूर्वी तेव्हाच व्हायचं चकली चिवडा, किंवा मेथी लाडूचं महत्व काय, या गोष्टी सुद्धा आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकतो की मेथी लाडू का खाल्ले पाहिजेत, टिंका लाडू का खाल्ले पाहिजेत. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचे वैद्यकीय फायदे काय आहेत, फायदे हे मी सांगू शकते. सो हे एक थोडंसं लोकांना आपल्या मराठी फराळाबद्दल, मराठी पदार्थांबद्दल थोडंसं जागृत करण्याचं काम आम्ही त्याच्यातून करतो, ज्याच्यामुळे ते लोकांना आवडतं की काहीतरी माहिती पण मिळते, नुसतंच प्रॉडक्ट प्रमोशन. नक्कीच, कारण कसं आहे, आपण म्हणतो ना की हल्ली काही असे युनिक पदार्थ आले, जसं मोदकांच्या ऐवजी मोमोज आपण म्हणू शकतो. तर असे काही बदल होत चाललेत हळूहळू. पण हे बदल जरी होत असले, जरी आपण बदल ॲक्सेप्ट करत असले, तरी आपली जी मूळ संस्कृती आहे ती कुठेतरी नाही. म्हणजे पुरणपोळी म्हटलं की मग त्यावरती साजूक तूप आलंच पाहिजे, मोदक म्हटलं की त्यावरती केसर आणि तूप आलंच पाहिजे. तर या ज्या काही आपल्या मूळ गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं कुठेही विसरून चालता कामा नये. मोदकांचा विषय निघाला आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही मध्ये गणपतीमध्ये फार बिझी होतात आणि खूप म्हणजे आम्हाला माहिती आहे की बऱ्याच ऑर्डर्स आपल्याकडे होत्या. कशा पद्धतीने, किती जरी साधारणपणे कशा ऑर्डर्स होत्या आता गणपतीमध्ये, कसा प्रतिसाद मिळालाय? उकडीचे मोदक आम्ही पूर्वी बनवायचो, आता नाही बनवत, कारण वसईला आमची युनिट आहे. वसईवरून ते गिरगावपर्यंत जरी पाठवायचं झालं तरी ते ट्रान्झिटमध्ये पदार्थ मोदकाचं शेल्फ लाईफ हे जवळ काही तासांचं असतं असं मी म्हणेन. बरोबर. सो त्याच्यामध्ये आम्ही डील नाही करत, पण आम्ही वेगळ्या प्रकारचे मोदक इन्व्हेंट केले. म्हणजे खजुराचा मोदक आहे, बेसनाचा मोदक आहे, किंवा ओल्या खोबऱ्याचा आम्ही मोदक बनवला. क्या बात आहे. उकडीचा नाही, ओल्या खोबऱ्याचा, मोतीचूरचा मोदक, ज्याच्यामध्ये आम्ही कुठे मावा घातलेला नाहीये, ज्यामुळे ते खराब होणार नाहीत आणि तरीही ते आपली पारंपरिक चव राहील आणि आपला पारंपरिक पदार्थ तो राहील, असे मोदक आम्ही तयार केले. दुसरी गोष्ट, पुरणपोळ्यांची तर खूपच ऑर्डर असते गणपतीमध्ये, गौरीला वगैरे लागतात. सो म्हटलं तसं की एक साधारण इतक्या वर्षानंतर अंदाज आलेला असतो किती लागणार, आता किती लागणार आहे, त्यामुळे त्याची तयारी आमची सुरू असते. अगोदरपासूनच तुम्ही रेडी असतात की आता एवढ्या सगळ्या ऑर्डर्स असणार आहेत आणि आपल्याला तसं रेडी करायचं आहे सगळं. तर आता तुम्ही सांगितलं की म्हणजे आम्हाला आता कळलंच की सप्रे फूडचा USP काय असेल, तर त्याची चव आहे जी अगदी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. मला आता असंच विचारायचं आहे की मगाशीच बोलता बोलता असं समजलं की तुमच्या ह्या बिझनेसमध्ये, या व्यवसायामध्ये तुमच्यासोबत तुमचा भाऊ सुद्धा आहे. कशी साथ मिळते भावाची तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये? खूपच म्हणजे पहिल्यापासून तो भाऊ माझा या व्यवसायात आहे. अगदी म्हणजे कझिन आहे तो माझा. त्याच्यानंतर आईने त्याला अडॉप्ट केलं, सुहास सप्रे नाव आहे त्याचं. तो आमच्याकडे मुंबईला पेइंग गेस्ट म्हणून राहायला आलेला. अरे बाप. आणि आईला जेव्हा सुरुवातीला जेव्हा तिने एकटीने चालू केलं तेव्हा रॉ मटेरियल आणायचं असू दे किंवा डिलिव्हरी द्यायची असू दे, तर तो त्याचं काम करून तो हे करायचा आणि हळूहळू तो या व्यवसायात
म्हणजे इतका हे झाला की त्याचा स्वतःचा व्यवसाय हा रुळला, बाजूलाच पडला. नंतर आईने त्याला अडॉप्ट केलं लिगली. अरे वा. कारण माझ्या आईचे विचार खूपच क्लिअर होते. सिरियसली की तुम्ही जरी माझ्या मुली असल्यात तरी त्यांनी आतापर्यंत एवढी मेहनत केलेली आहे, उद्या कुठेही त्याला काही मिळालं नाही असं व्हायला नको. क्या बात आहे. सो त्याचा खूप मोठा नक्कीच असतो मला. आता सुद्धा तो फॅक्टरीमध्ये आहे आणि मी इथे आहे. आणि तो कुठेही पिक्चरमध्ये नसतो, खऱ्या अर्थाने बॅकबोन आहे, बिहाइंड कॅमेरा राउंड मध्ये तो कुठेही असा पुढे म्हणजे दिसायलाही नसतो. पण प्रोडक्शन सांभाळणं हे सगळं तो त्याने आईबरोबर खूप काम केलं, त्यामुळे त्याला जास्त अनुभव आहे. बरोबर. नाही नक्कीच. कारण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण एखादी स्त्री जेव्हा अशी सक्सेस होते तेव्हा तिची फॅमिली, तिचा म्हणजे आपण म्हणतात ना पती किंवा सर म्हणजे मिस्टरचं, मॅडमचे किंवा असा भाऊ, असे सगळं कुटुंब जेव्हा एकत्रितपणे एका स्त्रीच्या मागे उभं राहतं तेव्हा ती स्त्री बराच काही बदल ह्या समाजामध्ये घडवू शकते, असं हे मला आता तुमच्याकडे बघून हे असं वाटतंय. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की महिला कुठेतरी पाऊल उचलायला डगमगतात. म्हणजे मी आता त्याच गोष्टींकडे येते. कारण लग्न झालं, मग मी माझी आवड कशी जोपासू, किंवा मला कुकिंगची फार आवड आहे. आपला हा बिझनेस आहे म्हणून आपण हेच एक्झाम्पल घेऊयात की मला कुकिंग करायला फार आवडतं, पण मग मी कुकिंग ते मर्यादित ठेवलं आहे. म्हणजे माझे घरातले फक्त फॅमिली मेंबर्स पुरतंच मी त्यांना आवडीचं नावडीचं सगळं काय ते करून घालेन. पण बिझनेस करायचा म्हटलं तर महिला पुढे येत नाहीत जास्त. तर अशा महिलांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी सुरू केलेलं आहे आणि त्याची माहिती तुम्ही आता मला असं वाटतं या मुलाखतीमध्ये इथे सांगावी. आणि अशा महिलांना तुम्ही एक स्त्री म्हणून, तुम्ही महिला म्हणून काय एक समुपदेशन कराल त्यांचं? नक्कीच आम्ही एक असा विचार केलेला आहे की ह्या ज्या महिला आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे पण काय करू हे समजत नाहीये, कसं करू हे समजत नाहीये, तर त्यांना या आमच्या क्षेत्रातच आम्ही सामावून घ्यायचा विचार करतोय. थोडासा वेगळी पद्धत आहे ती, कशी ती मी आत्ता इथे डिस्कस नाही करू शकत. पण असं आहे की त्यांना कुठेतरी रोजगार मिळेल आणि आमच्या बरोबरीने त्यांनाही रोजगार मिळेल आणि आमचाही सप्रे फूड्सचा व्यवसाय त्या कशा करतील हा तो कन्सेप्ट आहे. आणि म्हणून मी ते आवाहन केलेलं की कुणालाही असं काही करायचं असेल तर मला येऊन भेटा, मी समजावेन काय करायचं आहे ते, कसं करायचं आहे ते. म्हणजे त्यांना जे काही लागणार आहे बॅकअप सपोर्ट तो सगळं आम्ही देणार. त्यांच्याकडे फक्त एकच पाहिजे की हो मला काहीतरी करायचं आहे आणि मी करणार, जिद्द पाहिजे. क्या बात आहे, खरंच कमाल. कारण मला असं वाटतंय आज बऱ्याच स्त्रिया अशा आहेत ज्यांच्या मनात फार आहे की मला करायचं आहे, पण कुठेतरी म्हणतात ना एक बूस्ट मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि हा बूस्ट आपल्याला सप्रे फूडकडून मिळतोय. तर अशा जर खरंच महिला असतील तर मीही त्यांना आवाहन करते की नक्कीच तुम्ही जान्हवी मॅमसोबत संपर्क करू शकता या सगळ्या गोष्टींसाठी. जाता जाता प्रश्न असा आहे की आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. मला म्हणजे कोणताही व्यवसाय असेल ना, आपल्याला भरपूर असे किस्से असतात, भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. तर म्हणजे आता तुमच्याकडे तर भरपूर किस्से असतील, पण मला एखाद दोन असे किस्से ऐकायला नक्की आवडतील ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये व्यवसाय करत असताना किंवा इथून पुढेही कधी गेलात तरी ते कधीच विसरू शकणार नाहीत. असे तर खूप खूप किस्से आहेत आणि खूप म्हणजे काय सांगू तुला, आता बरेच आहेत. मला आता एक असं सांगता येत नाहीये. म्हणजे मी जेव्हा म्हटलं की माझं ज्या कारणासाठी या क्षेत्रात या व्यवसायात पदार्पण झालं, तर ते एक रिटेल चेन स्टोअर होतं. तिकडे जेव्हा ऑर्डर द्यायची होती, म्हणजे त्यावेळेला सप्रेज ब्रँड कुठे नव्हता. आता सप्रेज ब्रँड मी गेली 3-4 वर्ष जास्ती प्रमोट करते. ब्रँड कुठेच नव्हता किंवा ब्रँडनी कसं द्यायचं ते कॉर्पोरेट होतं, ते कॉर्पोरेट वर्ल्ड होतं आणि हे आमचं काइंड ऑफ अ घरगुती होतं जरी असलं तरी. सो तिकडे डील करताना फारच आमची गंमत व्हायची. म्हणजे त्यांनी सांगितलं एक लोगो करा, मग आम्ही एक लोगो प्रिंट केला, मग लेबल बनवा, आणि काही माहिती काही फार नव्हती. कारण मी सुद्धा मेडिकल क्षेत्रातली होते, MBA वगैरे, मार्केटिंगचं वगैरे तेवढं काही आयडिया नाही किंवा तेवढं माहिती काही नव्हती. तर त्यावेळेला असं व्हायचं की छोटंसं आम्ही एक लेबल प्रिंट करून त्याच्यावर लावलं, मग पाठवलं, मग ते रिजेक्ट झालं, मग परत आलं, मग आता अजून काय. मी तर खरं त्यांना धन्यवाद म्हणेन की कॉर्पोरेटमध्ये किंवा
एक ऑर्गनाइज सेक्टरमध्ये कसं यायचं हे आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि अशी गंमत व्हायची की मारे ते लेबलचं चुकी झालं आणि प्रिंट तर भरपूर करून आणलं. मग काय करणार, मग आम्ही संध्याकाळनंतर आम्ही स्वतःच काही कामगार, काही मी, माझा भाऊ, आम्ही स्वतःच ते खोडत बसायचो, मग त्याच्यावर छापत बसायचो. असे खूप काय काय गमती आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे असं खूप काय काय केलेलं आहे. आता खूपच वेगळं झालेलं आहे. येस, ऍक्च्युली अजून एक किस्सा आठवतो की म्हणजे तो थोडासा असं आहे की एक आमची ऑर्डर कॅन्सल झाली. फार मोठी ऑर्डर होती आणि अर्धी ऑर्डर घेतल्यानंतर त्यांनी ती अर्धी ऑर्डर घेतलीच नाही. आणि असं झालं की त्याचं करू काय मी. माझ्या आईचं म्हणणं होतं की ते फेकून द्यायचं नाही, आपल्याला विकायचं आहे, कारण अन्न आहे ते. सो त्यावेळेला मला आठवतंय की मी ते आमचा जो टेम्पो आहे त्याच्यामध्येच ते प्रॉडक्ट असे जाऊन रस्त्यावर आम्ही लावले. टेम्पोला बॅनर लावला आणि मी आणि माझा भाऊ स्वतः आम्ही त्या टेम्पोमध्ये बसून 3-4 दिवस ते प्रॉडक्ट विकले होते. आणि तो अनुभव मला एवढं काही शिकवून नेलं त्या अनुभवाने की तुम्ही कोणीही असा, तुमचा व्यवसाय ही तुमची पहिली प्रायोरिटी आहे, त्याच्यासाठी तुम्ही ही म्हणजे काहीही करायला तयारी असली पाहिजे. ऍक्च्युली आणि तो खूपच अनुभव मला माझ्या स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल एक कॉन्फिडन्स वाढला, स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स वाढला ऍक्च्युली की वेळ पडल्यानंतर आपण काही करू शकतो आणि खूप काही शिकवून गेलं. म्हणजे असे बरेच किस्से आहेत, चांगले वाईट सगळेच आहेत, गमतीशीर पण आहे. नाही खरंच. आणि असं म्हणतात ना की आलेला प्रत्येक अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जात असतो. आणि मला असं वाटतंय की जर तुम्ही त्या बिझनेसमध्ये, त्या व्यवसायात उतरताय तर तो व्यवसाय कुठून करायचा, म्हणजे ते अगदी शून्यापासून ते 100पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं या फार गरजेचं आहे. आणि तुम्ही याकडे म्हणजे वेळ पडल्यावरती तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरून काम केलेलं आहे आणि करत आहात. तर मला असं वाटतं मुळात तेच USP मध्ये ही एक गोष्ट ॲड करायला हवी की फक्त USP म्हणजे फक्त तीच गोष्ट नाही आहे, तर ही एक हा एक प्लस पॉईंट आहे की आम्ही स्वतः करतोय, स्वतः मेहनत करतोय, स्वतः उतरतोय. कारण बिझनेस म्हटलं की बिझनेस वुमन म्हटलं की फक्त छान AC मध्ये आणि खुर्चीमध्ये बसून तो बिझनेस करता येत नाहीये. कारण स्वतः तुम्ही आता अगदी पायाला भिरकी लावल्यासारखं फिरत आहात, काम करत आहात, सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना एकत्र जोडत आहात. तर खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. इथून पुढे शेवटचा प्रश्न असा आहे, इथून पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही सप्रे फूड्सला कुठे बघताय? वाव, खूपच जवळचा प्रश्न किंवा खूपच जवळचं उत्तर आहे माझं याचं. मी ग्लोबली बघते सप्रे फूड्सला. नक्की. म्हणजे आत्ता सुद्धा दिवाळीला आम्ही US, UK इकडे पार्सल्स पाठवतो आहोत. क्या बात आहे. ते B2C आहे. आणि मी असं बघते की तिकडच्या आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इंडियन किंवा आणि कोणी जे काही बांधव आहेत त्यांना हे प्रॉडक्ट्स तिकडे कायम अवेलेबल असायला पाहिजेत. हे मी बघते आणि ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 100% होणार. कारण चव म्हणजे मी स्वतः ट्राय केलेलं आहे. मी माझा किस्सा इथे आवर्जून सांगू इच्छिते. मी मागच्या वेळी एका कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितला होता. किस्सा असा होता, इव्हेंट एक खूप सुंदर असा कार्यक्रम होता. रात्रीचा इव्हेंट 12:30-1 वाजता संपला आणि फॉर्च्युनेटली आमच्याकडे सप्रे फूडचा एक प्रोडक्ट अर्थात त्याच्यामध्ये करंजी, चिवडा एवढं प्रोडक्ट आमच्याकडे उरलं होतं आणि ते आमच्याकडे सोबत होतं. भयंकर भूक लागली होती. आम्ही गाडीतून ट्रॅव्हल करत होतो आणि असं कंटाळा आला होता आणि त्यावेळी नेमकं आम्ही तो चिवडा आणि करंजी जस्ट ट्राय केलं. म्हणजे आम्ही सगळे असे झोपेत आणि असं आळस आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि जेव्हा आम्ही ते करंजीचा स्वाद घेतला किंवा जेव्हा आम्ही तो चिवडा आम्ही टेस्ट केला तेव्हा असं झालं की यार काहीतरी वेगळं आहे आणि हे फार कमालीचं आहे असं. म्हणजे त्यावेळेला असं झालं आणि मी त्यानंतर हा किस्सा मी मॅमला स्वतःहून भेटून सांगितला होता की खरंच यामध्ये कमालीची चव आहे. म्हणजे मला असं वाटतं आज जे परदेशात, आणि ती तुमची संकल्पना आहे ना की परदेशात जे मराठी बांधव असतील किंवा तिकडचेही लोक असतील त्यांच्यापर्यंत आपली इंडियन चव किंवा आपली भारतीय जी चव आहे ती पोचली पाहिजे. कारण आपल्या भारतामध्ये असं म्हणतात की मसाल्यांमध्ये आपण अग्रेसर आहोत. तर आपले जे काही क्वालिटी आहे ती नक्कीच तिकडे पोहोचली पाहिजे आणि सप्रेच्या माध्यमातून सप्रे फूड्स हे नक्कीच पोहोचतील, त्यात काही शंकाच नाही. कारण खरंच पुन्हा एकदा म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहेत. खरंच खूप ग्रेट आहे. सो म्हणजे अगदीच म्हणजे आपण म्हणतो ना की डोळे झाकून आपण विश्वास ठेवू शकतो की इथे मी ऑर्डर दिली तर माझी ती ऑर्डर 100% चांगलीच असणार आहे. कारण मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलते कारण मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे. तर खरंच खूप छान वाटलं आज इथे तुम्ही आलात
अगदी बिझी स्केड्यूलमधून खरंच. म्हणजे मी एक फक्त कॉल केला की मॅम असं असं आपल्याला करायचं आहे आणि त्या लगेच हो म्हणाल्या. तर खरंच त्याच्यासाठी थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने आज नवदुर्गा आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय, तर खऱ्या अर्थाने आजची ही मुलाखत मला असं वाटतं सफळ झाली आहे. कारण आज स्त्रिया कुठेच मागे राहिलेल्या नाही आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या त्यांचं नाव एक उंचावरती नेत आहेत आणि एक स्त्री जर तिने ठरवलं तर ती खूप काही करू शकते. हे एक जान्हवी मॅम आपल्यासाठी त्याचं एक उदाहरण आहेत. तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आहेत. सप्रे फूड्सला खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू मला इथे बोलावल्याबद्दल. आणि खूप जुन्या गोष्टींचा उजाळा झाला आणि खरोखर एक म्हणतात ना, एक मागच्या काही वर्षांमध्ये अशी मी फिरून आले. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. खूप खूप आभार. पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे तुम्ही स्वप्न पाहिले ते लवकरच पूर्ण होत आणि तिकडच्या लोकांचा फीडबॅक सुद्धा आम्ही तुमच्याकडून नक्की ऐकू की कसा फीडबॅक मिळाला आहे, काय त्यांनी तुम्हाला कशा कॉमेंट्स केल्यात. आणि अगदी म्हणतात ना की आता काय वेळ लांबच नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं की दिवाळीमध्ये ऑलरेडी तुमची तयारी सुरू झाली आहे, तर तेही लवकरच साकार होईल. तर श्रोते हो, आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात नवरात्र उत्सवासाठी आपण ज्या काही विशेष मुलाखती घेतोय त्यामध्ये सप्रे फूडच्या जान्हवी सप्रे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. आईने एक स्वप्न पाहिलं, आईने एक सुरुवात केली आणि मुलीने ते स्वप्न अजून पुढे नेलं. आणि बघता बघता आज ती म्हणजे असं म्हणतात ना की लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एक कल्पवृक्ष तयार झालेला आहे. आणि खरंच अजूनही मेहनत करायची मात्र इकडे थांबलेली नाही आहे ही मुलगी, असं मी म्हणेन. मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य ह्या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती आज सप्रे फूडला एका वेगळ्या लेवलला नेण्याचं काम जान्हवी मॅडम इथे करत आहेत. तर आज अशी ही मुलाखत झाली. मला स्वतःला खूप कॉन्फिडंट झाल्यासारखं वाटतं आहे की हां, आपण काहीतरी करू शकतो, फक्त जिद्द हवी. आणि आज असाच संदेश त्यांनी सुद्धा जाता जाता सगळ्या महिलांना दिला आहे की हां, जर तुम्हाला खरंच करायचं तर तुम्ही बाहेर पडा. मॅम, मी फक्त तुम्हाला रिक्वेस्ट करेन की महिलांसाठी तुम्ही तुमचं काही ऑनलाईन पेज असेल तर किंवा सगळ्याच लोकांसाठी तर तुम्ही ते सांगावं. आत्ता मी माझा इथे नंबर सांगू शकतो. हो की खरोखर तुम्हाला काही करायचं असेल तर माझ्याकडे एक छान प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर माझं काम चालू आहे. मला फक्त महिलांची साथ हवी आहे. तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. माझा नंबर आहे 9808044044. आणि मला सांगा फोन केलात की तुमचं जे काही महिलांसाठीचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये मला सहभाग घ्यायचा आहे असं सांगितलं की आम्ही नक्कीच तुम्हाला भेटू. धन्यवाद. क्या बात आहे. तर श्रोते हो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रियासुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि त्याचबरोबर असंच तुमचं आमच्यावरती प्रेम असू द्यात. आणि सप्रे फूडसाठी जर तुम्हाला ऑर्डर्स द्यायचे असेल तर प्लीज नक्की ऑर्डर द्या. मी एक आरजे म्हणून तर सांगतेच आहे, पण एक म्हणतात ना खवय्ये म्हणून मी तुम्हाला फक्त सांगते, एकदा फक्त ट्राय करून बघा. नंतर तुम्ही 100% ऑर्डर बुक कन्फर्म पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी. तर या मुलाखतीमध्ये आरजे कोमलता इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.